10वी नंतर काय? हा प्रश्न जवळपास सर्वांनाच पडतो. अशातच काही महत्त्वाचे कोर्सेस असे आहेत, जे तुम्हाला करता येतील आणि त्या माध्यमातून तुम्ही चांगली नोकरी आणि चांगले वेतन मिळवू शकता. आम्ही येथे अशा 5 कोर्सेसची माहिती तुम्हाला देतोय, त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरचा मार्ग सापडू शकेल. पहिला आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा. 10वी नंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा करण्याकडे अनेकांचा कल असतो आणि हे कोर्सेस फायदेशीर आहेत. सिव्हिल असो की संगणक अथवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा अभियांत्रिकी कोणत्याही शाखेत शिक्षण घेऊन नोकरी करण्यासाठीचा हा चांगला मार्ग आहे. याशिवाय तुम्ही पदवीच्या शिक्षणालाही प्रवेश घेऊ शकता. सेकंड आय-टी-आय. 10वी नंतर आय-टी-आय हा चांगला पर्याय आहे. हा झटपट नोकरी देतो. शिवाय नोकरी करत तुम्ही तुमचे शिक्षण सुरू ठेवू शकता. आय-टी-आय पासून तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्रात जाण्यास देखील चांगलाच वाव आहे. तिसरा आहे स्टेनोग्राफी आणि टायपिंग. 10वी नंतर स्टेनोग्राफी आणि टायपिंगमध्ये डिप्लोमा करू शकता. काही राज्यात स्टेनोग्राफीचा कोर्स 11वी किंवा 12वी नंतर देखील निवडता येतो. स्टेनोग्राफी न्यायालय आणि महत्त्वाच्या सरकारी कार्यालयात नोकरीची संधी देते. याशिवाय खाजगी संस्थांमध्ये देखील तुम्हाला नोकरी मिळते. चौथा आहे कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग. आजकाल कोणत्याही कार्यालयात संगणकाशिवाय पान हलत नाही. अशातच या संगणकांची एकमेकांशी कार्यालयात कनेक्टिव्हिटी असते. त्यामुळे हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा कोर्स महत्त्वाचा ठरतो. 10वी नंतर कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा कोर्स तुम्हाला झटपट नोकरी देऊ शकतो. संगणक दुरुस्ती आणि नेटवर्कशी संबंधित माहिती या कोर्सद्वारे मिळते. त्यातून तुम्ही तुमचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. पाचवा आहे हॉस्पिटल आणि हॉटेल मॅनेजमेंट. हल्ली जग बदलतंय, हॉटेल कल्चरही वाढतंय. अशा स्थितीत हॉटेल मॅनेजमेंटला महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचा 10वी नंतर डिप्लोमा करू शकता, त्यामुळे तुम्हाला नोकरी लगेच मिळते. तसेच रुग्णालयाशी संबंधित मॅनेजमेंटचा कोर्स असतो. तो केला तर कुठल्याही मोठ्या रुग्णालयात नोकरी मिळू शकते.